ढाबा स्टाईल मटण बनवताना कोणती ट्रिक वापरतात हे आज मी तुम्हाला सांगते। पहिले इथे बघा मग गावरान मटण आणलेलं आहे, हे स्वच्छ पाण्याने धुतलं। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून, तेल घालून, धना पावडर, हळद पावडर टाकायची, आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मटण म्हटलं तर शिजायला वेळ लागतो, मग हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। आता हे आपण कुकरला लावणार आहोत, तर कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत बाकी तयारी करून घेऊया। पण तुम्ही जर अशा पद्धतीने हे मटण बनवलं तर एवढं टेस्टी आणि रुचकर होईल। तर आलेले पाहुणे हट्टाने मागून एक सोडून 2 भाकरी खाल। त्यासाठी इथे वाटण काढून घेतले, खोबरं, आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर। तुम्ही हवं तर खडा मसाला घालू शकता आवडीप्रमाणे, पण इथे मी खडा मसाला स्किप केलेला आहे, कारण खडा मसाला घालण्याऐवजी मी इथे गरम मसाला पावडर टाकणार आहे। तर आता इथे बघा कांदा व्यवस्थित असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा, खोबरं, आलं, लसूण पण भाजून घ्यायचं आणि कांदा भाजत आल्यानंतर कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा ओलसरपणा वगैरे कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला चव दुप्पट वाढते। आता इथे बघा अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल करून मसाला वाटून घेतला, थंड होऊन मिक्सरला गरगरीत असं वाटून घेतलं, म्हणजे पाट्यावर वाटल्याची चव येते। आता इथे कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या। मटण व्यवस्थित शिजलं आहे, 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं। आता या टोपामध्ये बघा आपण शिजायला घालणार आहोत। तर एका टोपामध्ये इथे 2 ते 3 चमचे तेल घातलं। अगदी तुम्हाला तर्रीबाज खायचं असेल तर तेलाची कंजूसी करायची नाही। इथे मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये बघा मटण हा एव्हरेस्टचा मसाला, मटण मसाला हा 2 ते 3 चमचे टाकायचे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। जास्त स्पायसी हवं असेल तर 4-5 चमचे टाकू शकता। इथे मी 3 चमचे टाकला, लाल तिखट 2 चमचे टाकला आहे, जो रेग्युलरचा काळा मसाला आहे तो 2 चमचे टाकला आहे, हळद पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यानंतर हे वाटलेलं वाटण त्यामध्ये पुन्हा व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत। आपण झणझणीत काळा रस्सा म्हणतो ना, अगदी तसा होतो। आता मसाला व्यवस्थित बघा परतून घ्यायचा आहे, सतत असं अधूनमधून हलवायचं आहे, म्हणजे एकसारखा परतला जातो। आता ढाबा स्टाईल मटण म्हटलं किंवा चिकन म्हटलं तर बघा त्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक वापरल्या जातात, पण आज मी तुम्हाला त्याचपैकी एक ट्रिक सांगणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर बघा एवढं झणझणीत छान असा काळा रस्सा हा मटणाचा तयार होईल आणि टेस्ट तर विचारू नका, एवढी टेस्ट भन्नाट लागते ना। तर कायम तुम्ही अशाच पद्धतीने बनवणार। लागतनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता मटण म्हटलं तर झणझणीत असा रस्सा आलाच पाहिजे। तर आता इथे मी रस्सा करणार आहे, त्यामुळे मी पाणी इथे बेताने घातलं आहे। त्यानंतर सिक्रेट ट्रिक म्हणजे बघा डाळ तांदळाची इथे पावडर घेतलेली आहे। डाळ तांदूळ भाजून त्याची पावडर करून ठेवायची आणि भाजीला 1 ते 1.5 चमचा वापरायची। तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता, मटण, चिकन, शेवगा, वांगी आणि कुठल्याही भाजीला वापरली तर भाजीला दाटसरपणा येतो आणि चव तर अप्रतिम लागते। चवीनुसार मीठ टाकायचं, उकळी घ्यायची आहे, मस्त गरमागरम ज्वारीची बाजरीच्या भाकरीवर सर्व करायचं। त्याच्यासोबत कांदा, लिंबू आणि भाकरी, वाव मस्त असं झणझणीत काळा रस्सा तयार झाला।